नमस्कार, A1 न्यूज महाराष्ट्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे. लग्न जमवून देण्याचे आमिष दाखवत स्मशानभूमीत मध्यरात्री पूजा करून एका महिलेकडून तब्बल 77 लाख रुपये उकळणाऱ्या बंधूला भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून या प्रकरणामुळे नाशिकमधील वाढत्या बंधुगिरीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मग त्याचा पाठपुरावा केला. त्याने तिला पंचवटीत राहणाऱ्या एका बंधूकडे नेलं. त्या बंधूने तिला सांगितलं की स्मशानात तुझी पूजा करावी लागेल. त्याच्यासाठी त्याने तिच्याकडून ऑनलाईन काही मोठी रक्कम घेतली, पण तिचे लग्न जमले नाही आणि म्हणून तिने पैसे परत मागितले. मात्र त्याने देण्यास नकार केला आणि तिचा जो प्रियकर होता तोही त्याचा चेला झाला. आणि तिला पत्रकारांच्या मार्फत महाराष्ट्र अंधश्रद्धा समितीच्या कार्यकर्त्यांचा संपर्क मिळाला. आम्ही तिला पोलीस स्टेशनला नेले आणि आज तिच्या त्या बंधूविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. मी गुजरातून आली आहे, वलसाडतून. जितू अण्णाराव पवार आहे ना, त्याच्या संग माझं बोलणं झालं होता. त्यांनी मला प्रपोज केला होता लग्नाची आणि मी हा म्हणलेली होती. आणि नंतर तो पलटून गेला. तो मी तो विशाल खटंगडे जो बंधू बाबा, तो त्याचा गुरु होता. तो त्यांनी मला असं बोला की तुला जितू संग लग्न करायचं असेल तो तुला विधी पूजा सगळं वगैरे करायला लागल. तो मला स्मशानात भूमीत घेऊन गेला. तेव्हा जितू पण आला तर माझ्या संग आणि ते लोकांनी दोघांनी मिळून ते पूजा केलं. निंबू ते काही टाकलं, तांदूळ आणि कुंकू, 2 निंबू कापून गंगेत फेकलं आणि 3 निंबूत स्मशानात ते माणूस जला होता ना तिकडं मध्ये बसला होता आणि तिकडं टाकून आणि येऊन गेले. पैसे माझ्याकडं किती 77,000 रुपये घेतलेला. आणि जेव्हा मी पैसे मागायला गेली तर तो म्हणतो तो लग्नात थोडी म्हणतो अजून तुला पैसे द्यायला लागेल. पैसे म्हणजे मला आता पैसे द्यायचे नाही, माझे पैसे देऊन टाका. मला बोलत तू पैसे जर तू मागितले ना तुला मी मारून टाकणार. मला शिवे पण दिलं त्याने आणि जितू पवारने मला मारला पण. नाशिकच्या बंधू खराच्या प्रकरणानंतर राज्यभर बंधुगिरीचे गुन्हे दाखल होत आहेत. यामध्ये गेल्या 5 महिन्यामध्ये सर्वात जास्त गुन्हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि हा 12वा गुन्हा आहे. खरं तर हा जो बंधू बाबा आहे याला अटक जरी झाली असली तरी त्याने अनेक लोकांना फसवल्याचं आम्हाला शंका आहे. म्हणून यामध्ये अनेक लोकांनी पुढे येऊन त्याच्या विरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा पोलिसांशी संपर्क साधावा अशी आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे.